साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। बांगलादेशातील पंतप्रधान शेख हसीना या भारतात आश्रयाला आल्यापासून हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे 25 ऑगस्ट रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। मंगळवारी दुचाकी रॅलीत बहुसंख्येने सहभागी होऊन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी दिली आहे। तसेच बांगलादेशमध्ये सुरू असलेला नंगानाच तात्काळ थांबवण्यासाठी भारताने कडक धोरण राबवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे। संभाजीराव भिडे गुरुजी म्हणाले, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताव्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशात आश्रय घ्यावा असं वाटलं नाही, कारण भारत देशाची वृत्तीच दुसऱ्यांना मदतीची आहे, त्यांना हात पुढे करण्याची आहे। बांगलादेशात हिंदूंवर दररोज अत्याचार होत असले तरी त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारत कमी पडलाय। राजकारणी व्यक्तींनी देखील या प्रश्नी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। बांगलादेशातील हिंदूंना भारतात आश्रय कशासाठी हवाय? त्रासाला कंटाळून तेथील हिंदूंनी स्थलांतर करण्याची आवश्यकताच नाही, उलट जे त्यांच्यावर अत्याचार करतात त्यांना ग्रहांतर करण्याची वेळ त्यांनी आणली पाहिजे। हिंदूंना तिथे सुरक्षित कसे राहता येईल यासाठी भारत सरकारने प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता आहे। पंतप्रधानपदी असलेले नरेंद्र मोदी हे कडवे देशभक्त आहेत। यापुढील काळात ते ठोस निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे। देशापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर दुर्दैवाने देशवासियांचं एकमत नाही। बहुतांशी हिंदू हे केवळ स्वार्थी वृत्तीचेच आहेत। राष्ट्र हा देव असे माझी ही वृत्ती प्रत्येकाने अंगी बाळगली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय। वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालून केलेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना 24 तासात यश आले। पांडुरंग भगवान शिंदे यांचा खून अनैतिक संबंधांच्या संशयावरून सुपारी देऊन झाल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। सुरेश नारायण ताटे, विशाल जयवंत भोसले आणि शिवाजी भीमराव भुसाळे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। कासेगाव येथे शुक्रवारी सकाळी 7:30च्या सुमारास खुनाचा प्रकार घडला होता। कासेगाव वाटेगावच्या दरम्यान रस्त्याकडेला असणाऱ्या विहिरीजवळ शेतात जाणाऱ्या पांडुरंग शिंदे यांचा रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडून खून झाला होता। या खून प्रकरणानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना केल्या होत्या। मृत पांडुरंग शिंदे याच्यावर पूर्वी सावकारी गुन्हा दाखल असल्याने हा खून आर्थिक व्यवहार किंवा सावकारीतून झाला असावा असा अंदाज होता। मात्र वरिष्ठांनी यास अनैतिक संबंधांच्या अनुषंगाने माहिती काढण्याच्या सूचना दिल्या होत्या। घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा याच्या अनुषंगाने वेगवेगळी तपास पथके करून आरोपींच्या शोधासाठी शोध मोहीम राबवली होती। दरम्यान इस्लामपुरातील सुरेश ताटे गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून एका व्यक्तीला मारायचंय, त्यासाठी बंदूक मिळेल का किंवा सुपारी घेऊन हे काम कोणी करेल का याबाबत माहिती काढत होता अशी माहिती पोलिसांना लागली होती। त्यानुसार तपास केला असता संशयित सुरेश ताटे यानेच सुपारी देऊन हा गुन्हा केल्यासंदर्भात त्याने रिव्हॉल्व्हर दिल्याचं तपासात स्पष्ट झालं। विशाल भोसले आणि शिवाजी भुसाळे यांना 6 लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून केल्याचं स्पष्ट झालंय। प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत आवाजी मतदानाने सर्व विषयांना मंजुरी मिळताच विरोधकांनी काळे झेंडे दाखवत मागण्यांचा फलक झळकावले। मात्र विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिले। मात्र विरोधकांचे याबाबत समाधान झालं नाही, त्यामुळे मागण्यांचे फलक झळकावण्यात आले। सभासदांसाठी राबवण्यात येणाऱ्या मृत संजीवनी योजनेत वाढ करून मयत सभासदांची कर्जमाफी तसेच NPS धारकांच्या मदतीत भरीव वाढ करण्याची घोषणा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी केली आहे। डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग सभागृहात सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 72वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष विनायक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले यांनी सभेची नोटीस वाचन केलं, तर गत सभेचे वृत्तांत वाचन व्यवस्थापक महांतेश इटंगी यांनी केले। चेअरमन शिंदे यांनी सर्वांचे प्रास्ताविक करून सर्व सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील, शेवटचा सभासद असेपर्यंत सभा चालवली जाईल असं सांगितलं। त्यानंतर विषयपत्रिकेतील विषयांना सभासदांनी आवाजी मतदानाने मंजुरी दिली। आवाजी मतदानाने सर्व विषयांना मंजुरी मिळताच विरोधकांनी काळे झेंडे दाखवत मागण्यांचे बॅनर झळकावले।
अध्यक्ष शिंदे यांनी सर्वप्रथम सर्वांना उत्तर देतो असं सांगत प्रश्नोत्तरे आणि अभिनंदनाचे ठराव सभासदांसमोर मांडलेत. शशिकांत बजबळे यांनी मृत संजीवनी योजनेची वर्गणी कमी करण्याची मागणी केली, मात्र श्री शिंदे यांनी वर्गणीत केलेली वाढ योग्य असल्याचं सांगत पुन्हा एकदा सभासदांची मंजुरी घेतली. रमेश पाटील यांनी इमारत फंड तरतूद रद्द करून लाभांश वाढवण्याची मागणी केली. बहुमताने ही मागणी फेटाळत इमारत निधी तरतुदीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने धोका दिलाय. सध्या महाविकास आघाडी विश्वासाने काम करीत आहे, मात्र सांगलीचे खासदार विशाल पाटील हे त्या विश्वासाला तडा देण्याचं काम करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसणार असाल तर सांगली जिल्ह्यात आघाडी नको अशी मागणी पक्षाच्या वतीने नेत्यांकडे करणार असल्याचं सेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी सांगितले. आटपाडीमध्ये खासदार विशाल पाटील यांनी महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर यांना पाठिंबा देऊन आमदार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केले. या वक्तव्यावर शिवसेनेने आक्षेप घेत खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली आहे. जिल्हा प्रमुख विभुते म्हणाले, खासदार विशाल पाटील यांनी आपल्या मनातील खऱ्या भावना बोलून दाखवल्या आहेत. दिल्लीमध्ये ज्या विश्वासाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार पाटील यांना माफ केलं, परंतु त्याचा विश्वासघात केला. माझे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असल्याचं त्यांनी सिद्ध केले. वरिष्ठांकडे जाऊन वेगळी भूमिका मांडायची आणि जिल्ह्यात वेगळी भूमिका घ्यायची हे उद्धव ठाकरे यांना समजावून सांगणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेबाबत विश्वासघात झालाय हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले. यापुढे विधानसभेला काँग्रेसकडून विश्वासघात होणार आहे. त्याचे पूर्ण संकेत खासदार विशाल पाटील यांनी दिलेत. आपला खरा शत्रू भाजप शिंदे गट आहे. त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन शिंदे गटाला पाठिंबा दिला. आतून एक आणि बाहेरून एक कशाला करायचं? महाविकास आघाडी विश्वासाने काम करत आहे, मात्र सांगलीचे खासदार विशाल पाटील हे त्या विश्वासाला तडा देण्याचं काम करत असल्याचा आरोप जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी दिलाय. सांगलीतील एका प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर असलेल्या महिलेला बँक खात्यावरून मनी लॉन्ड्रिंग आणि गॅम्बलिंग तसेच ईडीचा गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील टिळकनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी बोलत असल्याचं भासून डॉक्टरांच्या बँक खात्यावरून तब्बल 15,50,000 रुपये घेऊन अज्ञातांनी गंडा घातलाय. सदर फसवणुकीचा गुन्हा 7 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत घडलाय. या प्रकरणी डॉक्टर शीतल संजय पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सुरेश कुमार दास, हेमराज कोळी आणि विश्वास नांगरे पाटील यांचं नाव घेत गुन्हा दाखल केलाय. संशयित दास यांनी मोबाईलवरून फोन करत तुमचा असलेला मोबाईल नंबरवरून 17पेक्षा जास्त बेकायदेशीर मेसेज, मनी लॉन्ड्रिंग आणि गॅम्बलिंग यांसारख्या तक्रारी आल्या असून पाटील यांच्या विरोधात मुंबईतील टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अशी भीती घातली. सदरचा गुन्हा हा तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी हे करत असल्याचं सांगत खोटी माहिती दिली. पाटील यांचा यात संबंध नसल्याचं सिद्ध करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यावरून पैसे पाठवावे लागतील आणि RBI नियमानुसार आम्ही माहिती घेतो असं सांगून पाटील यांच्या व्हॉट्सअपवर संशयित हेमराज कोळी यांनी व्हिडिओ कॉल केला आणि 15 लाखांचा गंडा घातलाय. मिरज तालुक्यातील सांगली ते धामणी मार्गावरून एका कारमधून राज्यात प्रतिबंधित असलेली गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांवर सापळा रचून कारवाई करण्यात आली. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 6,17,000चा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली आहे. निखिल अनिल कुमार तोडकर आणि प्रवीण सदाशिव चंदाप्पा गोल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे एक भरारी पथक अवैधरित्या जिल्ह्यात येणाऱ्या दारूवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की धामणी ते सांगली या मार्गावरून गोवा बनावटीची दारू चोरून विक्री करण्यासाठी कारमधून आणली जात आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने जुना धामणी रोडवरील रेल्वे ब्रिजजवळ सापळा लावला. यावेळी कार येताना दिसली. कारवर संशय येताच ती थांबून तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीत गोवा बनावटीची देशी दारू, यात मॅकडॉल नंबर 1 व्हिस्की, सेलिब्रेशन रम, इम्पेरियल ब्ल्यू, रॉयल स्टँग व्हिस्कीचे एकूण 20 बॉक्स, त्यात 2 लिटर क्षमतेच्या 80 बाटल्या, 750 मिलीच्या 50 बाटल्या आणि 180 मिलीच्या 48 बाटल्या मिळाल्या. सदरचा सर्व मुद्देमाल आणि कार असा एकूण 6,17,105 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जुना बुधगाव रोडवर असलेल्या पंचशील नगर येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाच्या गळ्यातील 7 ग्रॅम वजनाची 30,000 रुपये किमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केली. सदरची चैन स्नॅचिंगची घटना ही शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेचं गांभीर्य ओळखून संजयनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित तिघांना 12 तासात बेड्या ठोकल्या आहेत. सारंग दिलीप वारे, दीपक दगडूसकट आणि प्रतीक मनोज कांबळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी रोहन महेश दाभोळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
रोहन दाभोळे हे आपल्या कुटुंबियांसह साखर कारखान्यासमोरील शिवाजी हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात. दाभोळे हे शुक्रवारी रात्री पंचशील नगर येथील दुर्गामाता मंदिर समोर मित्रासोबत बोलत उभा होते. यावेळी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 3 अनोळखी 19 ते 20 वयोगटातील मुले त्यांच्या शेजारून निघाली होती. यावेळी दाभोळे यांचं लक्षण असल्याचं पाहून त्यातील एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील 7 ग्रॅम वजनाची आणि 30,000 रुपये किमतीची सोन्याची चैन हिसडा मारून पळून गेले. यावेळी दाभोळे यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता अंधाराचा फायदा उचलत संशयित पसार झाले. घटनेचं गांभीर्य ओळखून संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बायजी कुरळे यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकांसह संशयितांचा शोध सुरू केला. यावेळी संशयित तिघांनी सदरची जबरी चोरी केल्याची माहिती दिली. सदर 3ही संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतला असून कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी केल्याची कबुली मिळाली. यावेळी त्यांच्याकडून चोरीतील चैन जप्त केली आहे. कवठेमंकाळ तालुक्यातील खरशिंग येथील वृद्ध दाम्पत्याचा हरोली गावच्या हद्दीत म्हैसाळ योजनेच्या कालव्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वसंत तुकाराम पाटील आणि पमाबाई वसंत पाटील असं बुडून मृत्यू झालेल्या पती पत्नीचं नाव आहे. खरशिंग येथील वसंत तुकाराम पाटील आणि पमाबाई वसंत पाटील हे कवठेमंकाळ तालुक्यातील हरोली गावच्या हद्दीतील म्हैसाळ योजनेच्या कालव्यात शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेले होते. परंतु ते सायंकाळपर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली, मात्र ते सापडले नाहीत. नातेवाईक आणि ग्रामस्थ म्हैसाळ योजनेच्या कालव्याजवळ जाऊन शोध घेऊ लागले. त्यावेळी हरोली गावच्या हद्दीत म्हैसाळ कालव्याच्या वरच्या बाजूला चप्पल आणि कपडे पडलेले दिसले. ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर हरोली गावच्या हद्दीत शनिवारी रात्री उशिरा सौ पमाबाई पाटील यांचा मृतदेह कालव्यात आढळला. तर रविवारी सकाळी बोरगावच्या हद्दीत वसंत पाटील यांचा एका वस्तीजवळून गेलेल्या म्हैसाळ कालव्यात मृतदेह आढळला. या घटनेची नोंद कवठेमंकाळ पोलिसात झाली आहे. दरम्यान पती पत्नीचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची गावात माहिती मिळताच गावातून हळहळ व्यक्त होते.